महत्वाचा गुन्हा आहे आपल्याकडे. तुम्हाला माहिती आहे 3 जानेवारी नवीन वर्षामध्ये आपल्याकडे सानपाड्याला एक फायरिंग झाली होती. जखमी राजाराम टोके जे एपीएमसी मार्केटमध्ये व्यापारी म्हणून काम करतात, तिथे भाजीपाला कचरा उचलण्याचं, यांच्यावरती 2 अनआयडेंटिफाईड बाईक्सवर आलेत आणि त्यांनी पिस्टलमधनं राऊंड फायर करून साधारणतः 5 बुलेट्स त्यावेळेस फायर झाल्या होत्या. याच्यामध्ये आपल्याकडे सानपाडा पोलीस स्टेशन येथे 10/2025 BNS आणि आर्म्स ऍक्ट याच्या अंडरमध्ये गुन्हा दाखल होता. क्राईम ब्रांच सेंट्रल युनिट 1 दोन्ही याच्यामध्ये समांतर तपास करत होते. आमचे सेंट्रल युनिटचे PI शिंदे आणि त्यांचे जे PSI रेड्डी संजय रेड्डी यांच्या टीमला जी माहिती मिळाली, बेसिकली हा आपण जनरली प्रत्येक गुन्ह्यामध्ये तांत्रिक पुरावे वगैरे विषय आणि चर्चा करत असतो, पण याच्यामध्ये कुठलाही तांत्रिक पुरावा नव्हता. हा गुन्हा अतिशय सेन्सिटिव्ह असून केवळ आणि केवळ हा ह्युमन इंटेलिजन्स वरनं आपण गुन्हा उघडकीस आणलेला आहे. याच्यामध्ये 2 आरोपी, टोटल आतापर्यंत 3 आरोपी निष्पन्न झालेले आहे. पहिला आरोपी जो आहे गवळी संतोष गवळी, याला आपण 10/1/2025 रोजी पुण्यातून शिवाजीनगर इथून एका हॉटेलमधनं ताब्यात घेतलं. त्याच्यानंतर त्या गुन्ह्यामध्ये कटात सहभागी असलेला आणखी एक आरोपी जो आहे त्याला आपण APMC परिसरातनं ताब्यात घेतलं. त्यानंतर जो मुख्य आरोपी, याच्यामध्ये कुख्यात आरोपी आहे, मुख्य म्हणण्यापेक्षा कुख्यात आरोपी जो बाईक्सवर आणखी होता, इम्रान कुरेशी, जो रेकॉर्डवरचा आरोपी आहे, ज्याच्यावरती याच्या पूर्वी सुद्धा रॉबरीचे, डेकॉयटीचे आणि मर्डरचे आणि आर्म्स ऍक्टचे भरपूर गुन्हे आहेत दाखल. साधारणतः 8 गुन्हे यापूर्वी दाखल आहेत. असा आरोपीला पकडणं जिकरीचं होतं, कारण आपलं वेपन जे आहे ते रिकव्हर झालं नव्हतं. त्या आरोपीला सुद्धा आपण 13 तारखेला पुण्यातील खेड शिवापूर एका लॉजमध्ये लपून बसला होता, तिथून ताब्यात घेतलं आणि नंतर त्याच्याकडनं गुन्ह्यात वापरलेलं वेपन सुद्धा हे जप्त करण्यात आलेलं आहे. इम्रान कुरेशी बद्दल आणखी सांगायचं म्हणजे CID मुंबई यांच्याकडे एक 12 वेपन जप्त करण्याचा एक गुन्हा दाखल झालेला आहे 2024 मध्ये. त्याच्यामध्ये हा वॉन्टेड आरोपी होता, अजूनपर्यंत मिळून येत नव्हता, तर त्या गुन्ह्यामध्ये पण त्याचा सहभाग आहे. जो संतोष गवळी आहे, संतोष गवळी याच्यावरती सुद्धा यापूर्वी 3 गुन्हे दाखल आहेत मारामारीचे, गॅम्बलिंगचे. मात्र 2007 रोजी APMC पोलीस स्टेशनला मर्डरचा गुन्हा या गवळीवर सुद्धा दाखल आहे. दोन्ही आरोपी आणि त्याच्यात असलेला तिसरा आरोपी, तिघही जण कस्टडीमध्ये आहेत. बेसिकली हा गुन्हा जो झालेला आहे हा कॉन्ट्रॅक्ट वरनं झाल्याचं सध्या तरी प्रथम दर्शनी दिसून येतं. जखमीकडे भाजीपाला उचलण्याचा काही कॉन्ट्रॅक्ट होता आणि याच्यामधनं त्यांची बिझनेस रायव्हलरी सुरू झाली आणि कॉन्ट्रॅक्ट मिळवण्याच्या दृष्टिकोनातून गुन्हा झाल्याचा प्रथम दर्शनी सुद्धा तरी त्यातनं दिसून येतं. थँक्यू.